नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। एका लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री नाटकासाठी 3 रंगमंच असले पाहिजेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। नाही, आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं। त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे। फिरता रंगमंचमध्ये 3 त्याचे हे असतात, स्टेज असतात। तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असते आणि मग ज्याला जे सीन पाहिजेत त्याने ते पुढे यायचं। काय गंमत चालली आहे राज्यात। म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसतंय। कोणी येऊ देत महाराष्ट्रात, दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत, काही फरक पडणार नाही। कारण जनतेने यांना नाकारलाय। जनतेने ठरवलंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर घालवायचं आणि ज्यांनी गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास दंगली होतील। भाजप नेते पद्माकर वळवींचं हे वक्तव्य आहे। सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं पद्माकर वळवी यांनी म्हटलंय। भाजप नेते पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्र्यांनाच या शब्दात इशारा दिलाय। धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी जीआर काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य असल्याचं पद्माकर वळवी यांनी म्हटलंय। सरकारकडे मागणी करतो, सरकार त्यांना आश्वासन देतं। मुख्यमंत्री मोदी त्यांना आश्वासन दिलंय की आम्ही तुमच्यासाठी जीआर काढू। ही बाब अतिशय गंभीर आहे, घटनाबाह्य आहे की माननीय मुख्यमंत्री हे जरी शिक्षण किती मी त्याच्यात खोद जात नाही, हा जर निर्णय तुम्ही घेतलाच राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी तेवढं लक्षात ठेवा की पूर्ण देशभर याचे परिणाम होतील आणि मणिपूर झाल्याशिवाय इथं होणार नाही, दंगली होतील। आणि कमीत कमी आपल्याला माहिती नसेल, आपल्याला नॉलेज नसेल लॉ बाबतचे कायदेशीर, तुम्ही ऍडव्होकेट जनरलला विचारा, ते स्वतः कोर्टामध्ये होते केस चालवताना। आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये आहेत आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाली। यावेळेला सत्ताधारी पक्षाने एकाच टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली आहे। आजही विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। आता पाहूयात बातमी विस्तारानं। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश करण्यात आलाय। सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय झालाय। मुंबई सिनेटमध्ये ठाकरे गट आणि अभाविपमध्ये थेट लढत होती। आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार आहेत। युवा सेनेनं मैदान मारलेलं आहे। कोणाविरुद्ध कोण लढत होती ते आपण पाहताय। स्नेहा गवळी युवा सेनेच्या, त्यांना 5914 मतं मिळाली आणि अभाविपच्या रेणुका ठाकूर यांचा पराभव झालेला आहे, त्यांना 893 मतं मिळाली। यानंतर युवा सेनेच्या शीतल शेठ देवरुखकर यांना 5489 मतं मिळाली आणि अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांना 1014 मतं मिळाली, त्यांचा पराभव झाला। युवा सेनेचे मयूर पांचाळ यांचा विजय झाला, 5350 मतं त्यांना मिळाली। अभाविपच्या राकेश भुजबळ यांना 888 मतं मिळाली, त्यांचा पराभव झाला। कोणाविरुद्ध कोण उमेदवार उभे होते आणि कोणाला किती मतं मिळाली ते आपण पाहताय। धनराज कोहचडे युवा सेनेचे ते विजयी झाले आणि अभाविपच्या निशा सावरा यांचा पराभव झाला। युवा सेनेचे शशिकांत झोरे यांना 5170 मतं मिळाली। अभाविपच्या अजिंक्य जाधव यांना 1066 मतं मिळाली, त्यांचा पराभव झाला। निकाल आपण पाहताय आणि सेनेटचे निकाल येत असताना देखील सरकारने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले। मी सगळ्याच उमेदवारांचं अभिनंदन करतो। ज्यांचा विजय झाला त्यांचं तर अभिनंदन करतोच, ज्यांचा विजय नसेल झाला त्यांना देखील शुभेच्छा देतो की त्यांनी देखील प्रयत्न चांगले केले। सगळ्याच पक्षांनी चांगले केले प्रयत्न। आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार राजांनी आम्हाला साथ दिली। कुठेतरी निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला होताना पाहायला मिळतो। बिंदेंकडून तो प्रयत्न होत असतो सतत आणि ते यशस्वी ठरले नाहीत। मी कोर्टाचे आभार मानतो। याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही अभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती, म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या।
धारावी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते बाबूराव माने राऊतांच्या भेटीला गेलेले आहेत. धारावीची जागा ठाकरे गटाकडे घ्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विधानसभेच्या आमदार होत्या. धारावी विधानसभा जागा ही शिवसेनेने लढवावी अशा तऱ्हेची धारावीतल्या सगळ्या शिवसेनेच्या आणि इतरही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि धारावी हा शिवसेनेचा सुद्धा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे काही काँग्रेसचाच तो बालेकिल्ला आहे अशातला भाग नाही. शिवसेनेने सुद्धा त्या ठिकाणी आपल्या विचाराचा ठसा उमटवलेला आहे. वर्षाताईनं आता शिवसेनेने वाघाच्या हिश्श्याने वाघाच्या जबाबदारीने त्यांच्यासाठी काम करून त्यांना खासदार केलेला आहे. अशा अवस्थेत आता त्यांनी धारावीच्या जागेसाठी हट्ट करू नये. पुढच्या बातमीकडे वळूयात. भंडाऱ्यामधल्या तुमसर इथे आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांची ही यात्रा निघतीये. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यातील तुमसरमध्ये आज जनसन्मान यात्रा होऊ घातलेली आहे. त्यासाठी जे तयारी इथं केली जाते आपण बघू शकतो. सध्या मोठ्या प्रमाणात जे तयारी पाहायला मिळत आहे. आणि राष्ट्रवादी जे कार्यकर्ते जे आहेत ते आता कामाला लागल्यानंतर पाहायला मिळत आहे. मंच आणि सभास्थळ देखील पूर्णपणे सज्ज होत आहे. खरं पाहायला की पावसाची सावड असल्यामुळे इथं वॉटरप्रूफ टेंटची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. 25 ते 30 हजार नागरिक इथं बसू शकतील आणि कार्यकर्ते एकत्रित येऊ शकतील यासाठी म्हणून उपाययोजना इथं केली जात आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. उदगीर विधानसभेसाठी भाजप आग्रही असल्याची माहिती मिळते. भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रचार सुद्धा सुरू झालाय. तर अजित पवार गटाकडून मंत्री संजय बनसोडेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून आता प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे. उदगीर विधानसभेसाठी भाजप आग्रही आहे. अजित पवार गटाकडून मंत्री संजय बनसोडेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपने या जागेसाठी ते आग्रही असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला सुरुवात झालेली आहे. कोल्हापुरातून पहिली ट्रेन अयोध्येला रवाना होणार आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना जी आहे ती सुरू झालेली आहे आणि कोल्हापूरमधली जी पहिली ट्रेन अयोध्येकडे रवाना होतीये तर त्याच्यासाठी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. या योजनेचा शुभारंभ झालेला आहे. कोल्हापूर ते अयोध्या अशी ही ट्रेन जातीये आणि कोल्हापूरमधले नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं अबालवृद्ध जे आहेत त्यांचा या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. पहिली रेल्वे जी आहे ती कोल्हापुरामधून अयोध्येकडे आता रवाना होणार आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा आज शुभारंभ होतो. भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. भूषण, योजनेचा शुभारंभ कोल्हापूरमधून होतोय आणि कोल्हापूरकरांचा भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळतोय. नक्कीच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आज शुभारंभ होतोय आणि या योजनेअंतर्गत अयोध्येला जाणारी राज्यातली पहिली रेल्वे आज कोल्हापुरातून अयोध्येसाठी रवाना होणार आहे. आपण बघू शकतो या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते मोठ्या संख्येनं कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये जमा झालेले आहेत. कोल्हापूरच्या 12 तालुक्यातून जवळपास 800 लाभार्थ्यांची निवड आहे ती करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकतो आज ही रेल्वे जी आहे ती अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहे. थोड्याच वेळामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रेल्वे जी आहे ती रवाना होणार आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या लाभार्थ्यांचं स्वागत आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यांना जय श्रीराम असलेला स्कार्फ असेल, त्यानंतर आपण बघतोय फुलांचा हार आणि एक माळ जप माळ आहे ती देखील देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक लाभार्थ्याचं स्वागत जे आहे ते रेल्वे स्थानकावर केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकूणच आपण बघतोय या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये या निमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जय श्रीरामची घोषणा देत हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ते कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर येत असताना या ठिकाणी स्वागत सुद्धा केलं जातं आणि ट्रेनला अक्षरशः सजवण्यात आलेलं आहे. धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.